मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून रेसिपीला सुरुवात करूया. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. तर आज आपण करणार आहोत ओल्या राजम्याची भाजी. राजम्याचे दोन प्रकार आहे. एक ओला राजमा मिळतो बाजारामध्ये, शेंगा मिळतात तो, आणि एक सुकून साठवून वर्षभर राहतो तो. तर हा आहे सुका राजमा, आणि जो आपण शेंगांमधून सोलून घेतो तो ओला राजमा. तर आपण आज ओल्या राजमाची रेसिपी पाहणार आहोत. ह्या दोन्ही रेसिपी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. तर आज मी तुम्हाला ओल्या राजम्याची भाजी दाखवणार आहे. भरपूर चविष्ट आणि भरपूर प्रथिने असणारी ही भाजी आहे. तर याचा पुलावही खूप छान बनतो. पण आज आपण पाहतोय ओल्या राजम्याची भाजी. त्यासाठी आपण मसाले काय काय घेतलेले आहे ते प्रथम पाहूया. तर मी बाजारामधून असा ओला राजमा घेऊन आलेले आहे, आणि तो आपण सोलून त्याचे छान दाणे करून घेतलेत. आणि आता आपण याचे मसाला पाहूया. आपण याच्यासाठी काय काय मसाला वापरला आहे तो. तर मी फोडणीसाठी घेतलेला आहे खोबरं, आलं, लसूण, आणि यामध्ये कोथिंबीरीची देठं मी वाटून घेतलेली आहे, आणि त्याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आणि आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता मी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये पहिलं जिरेची फोडणी घालून घेतली आणि थोडासा कढीपत्ता त्यामध्ये घालून घेतला आहे. आणि आता आपण कांदा त्याच्यावरती छान परतून घेणार आहोत. तर मी कांदा घालून घेतला आहे. आता आपल्याला कांदा चांगला हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित. तेलावरती त्याला असा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून द्यायचा आहे. आणि यावरच आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं. आणि त्यानंतर आपण ते छान मिक्स करून याच्यावरती टोमॅटो घालणार आहोत. तर आता मी मीठ घातले. आता यावर आपण टोमॅटो घालून घेऊया. हेही मी जरा थोडं जाडसर अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर एक वाटी राजम्यासाठी मी 3 छोटे कांदे आणि 1 टोमॅटो अशी प्रमाण घेतलेले आहे. तर आता ते छान आपण ते तेलावरती तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. आणि मी राजमा कुकरला शिजवून घेतलेला आहे. तर त्यासाठी 2 शिट्ट्यामध्ये छान तो शिजून झालेला आहे. कारण ओला राजमा शिजवायला वेळ लागत नाही. तसं जर तुम्ही सुका राजम्याची भाजी करायची म्हटलं तर 5 शिट्ट्या द्यायला लागतात. तर आता आपला बघा तेल असं छान सुटलेलं आहे आणि मस्त आपलं कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. तर यावर आता मी घातले आपलं आलं, लसूण आणि खोबऱ्याची जी बारीक पेस्ट करून घेतली होती ती मी त्याच्यावर घालून घेतली आणि ती आपण छान परतून घेऊया. तर आता ते छान असं परतून झाले. मी थोडं साईडला करते असं, आणि तेल अजून याला आपल्याला सुटेपर्यंत थांबायचे. त्यानंतरच आपल्याला मसाले घालून घ्यायचेत, म्हणजे एक असं भाजीला छान रंग येतो आणि तरीही खूप सुंदर येते. तर आता आपण घातलं 1 चमचा हळदी. त्यानंतर मी 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आपला घरचा लाल मसाला आणि 1 चमचा धना पावडर असं ह्या तिन्ही पावडरी प्लेटमध्ये काढून त्या फोडणीला घालून घेतल्या. आणि आता आपण हे छान तेलावरती परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढं मसाला भाजायला तेल लागतं तेवढंच मी वापरलेलं आहे. अगदी प्रमाणात तेल घालायचं नाही, कारण जेवढं तेल कमी खाऊ तेवढं चांगलंच आहे. आपण आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला असं थोडंसं शिजून घेऊया, म्हणजे छान तो असा मसाला जळणार नाही आणि चांगला परतूनही होईल. तर आता छान आपला हा मसाला भाजून झाला आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती जो आपण राजमा कुकरला लावून घेतलेला आहे तो वरून घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता छान असं त्याला थोडा वेळ आपण शिजून दिलं आणि वरून मी शिजवलेला त्याच्यामध्ये राजमा सगळा ओतून घेतला. आणि आता यावर आपल्याला किती प्रमाणात घट्ट किंवा किती प्रमाणात पातळ ग्रेव्ही करायची त्यानुसार थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं
आणि ते या भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि भाजीला एक चांगली आपल्याला उकळी द्यायची आहे. तर आता मी पाणी घालून घेतलंय, वरून छान कोथिंबीरही घालून घेतली आणि याला चांगली उकळी येऊन छान शिजवलं. राजमा आधीच शिजवलेला होता, त्याच्यामुळं आपल्याला फक्त याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि अशी मी मध्यम ग्रेव्ही बनवलेली आहे. ही राईसबरोबरही खूप छान लागते. भाकरी आणि चपातीसोबतही अप्रतिम चवीची अशी ही राजम्याची भाजी होते. नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझे पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.